कल्याण भिवंडी रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 NH 61 वर महानगर गॅस कंपनी समोर असलेले जितू फॅमिली ढाबा वाईन अँड लाईन हे बार आणि रेस्टॉरंट प्रत्यक्षात परवान्याच्या अटींचे उल्लंघन करून बेकायदेशीर मद्य विक्री केंद्र म्हणून कार्यरत आहे। सदर स्थळी FL3 परवाना म्हणजे बार व रेस्टॉरंटसाठी असूनही प्रत्यक्षात FL2 परवान्यासारखी संरचना उभारून ग्राहकांना MRP दराने बाटल्यांमध्ये मद्य विक्री केली जाते। ही कृती परवाना अटींनुसार संपूर्णपणे निषिद्ध आहे। चारी बाजूबी पत्राशेडमध्ये 3000 चौरस फुटात उभारलेल्या बार आणि रेस्टॉरंटला पक्के बांधकाम नसताना मद्य विक्री परवाना मंजूर कसा करण्यात आला, यातूनच उत्पादन शुल्क विभागातील उघड भ्रष्टाचार दिसून येत आहे। बार आणि रेस्टॉरंट परवानाधारक सीलबंद बाटले पार्सल विक्री करू शकत नसताना या विक्रेत्याने चक्क वाईन शॉप उभारले आहे। याशिवाय उत्पादन शुल्क विभागाने मंजूर केलेल्या मूळ बांधकाम नकाशात अनधिकृत फेरबदल करून स्वतंत्र विक्री काउंटर उभारण्यात आला आहे। संबंधित परवानाधारक सुमारे 90% मद्य हे इतर वाईन शॉपमधून खरेदी करून कोणताही कर अथवा उत्पादन शुल्क न भरता शासनाच्या मोठ्या प्रमाणात महसुली फसवणूक करत आहे, ज्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे। तसेच राष्ट्रीय महामार्गालगत असलेले हे बांधकाम पूर्णतः अनधिकृत असून महामार्गापासून केवळ 35 मीटर अंतराच्या आत मद्य विक्रीस परवानगी नसतानाही जितू फॅमिली ढाबा वाईन अँड डाईन येथे खुलेआम मद्य विक्री केली जात आहे। विशेष म्हणजे भिवंडी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक श्री खंडेराय हे या सर्व बाबींविषयी पूर्णपणे जाणून असून देखील आपल्या हितसंबंधांची जपणूक करण्याच्या हेतूने अशा वेळी प्रकारांना पाठबळ देत आहेत, अशी स्थानिकांमध्ये चर्चा आहे। या निष्काळजी व हितसंबंधी भूमिकेमुळे संबंधित ठिकाणी हा बेकायदेशीर व्यवसाय राजरोसपणे सुरू राहिला आहे असे स्पष्टपणे दिसून येते। या संदर्भात डेमोक्रॅटिक इंडियाने तक्रारी दाखल करून संबंधित विभागांकडे पुढील मागण्या केल्या आहेत। सदर ठिकाणची सखोल चौकशी करून परवान्याचा वापर नियमबाह्य पद्धतीने होत असल्यास परवाना तात्काळ रद्द करावा। अनधिकृत बांधकामाबाबत संबंधित प्राधिकरणाकडून कारवाई सुरू करावी। शासन महसूल बुडविल्याबद्दल फौजदारी गुन्हा नोंदवून दंडात्मक कारवाई करावी। तसेच भिवंडी उत्पादन शुल्क निरीक्षक यांची भूमिका देखील तपासून आवश्यक शिस्तभंग कारवाई करण्यात यावी। बातमी तीच जी समाजाची व्यथा मांडेल, बातमी तीच जे प्रशासनाच्या कानात शिसे होतील, बातमी तीच जी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सिंहासने हलवेल, बातमी तीच जी राज्यकर्त्यांना जनतेचा सेवक असल्याची जाणीव करून देईल। आणि हो, बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल। वर्तमानात रहा, वास्तवात जगा आणि रहा आमच्या सोबत।